ही सेवा संतान प्राप्तीसाठी आहे, गर्भधारणा होण्यासाठी, सुखी मातृत्वासाठी आणि स्वामी महाराजांच्या कृपेने आई होण्यासाठी ही अद्भुत सेवा आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजची माहिती घेऊन आलेली आहे मी. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी ही नक्की सेवा करायची आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. नक्कीच याने तुमचे मनातील जी संतान प्राप्तीची इच्छा आहे ती पूर्ण होईल. तर चला जाणून घेऊया सेवा काय आहे आणि ती कशी करायची, सुरुवात केव्हापासून करायची आणि संपवायची केव्हा, अडचणी आल्या तर काय करायचं. बघा, सेवा करत असताना ही जी सेवा आहे ती महिन्यातल्या कोणत्याही एकादशीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. बघा, आता जर एकादशीच्या दिवशी जर घरात सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल तर अर्थातच त्या एकादशीला तुम्ही सुरुवात नाही करू शकत. तर तुम्ही पुढच्या एकादशीला सुरुवात करायची आहे या सेवेला. तर काय आहे ती सेवा जाणून घेऊया. बघा, ज्यांना संतान प्राप्तीची असेल त्या दोन्ही पती पत्नीने ही सेवा करायची आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती आहे. तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच. कारण बघा, लग्न झाल्याच्या नंतर मुलीच्या माहेरकडून ही बाळकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिल्या जाते. अर्थातच यानुसार आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच. मग काय करायचं आहे, बाळकृष्णाची मूर्ती ही सेवा करत असताना पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या एकादशीला सेवा सुरुवात करत असाल तर तेव्हा दोघांनी करायची आहे. तर बाळकृष्णाची मूर्ती एका ताम्हणात घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या अंगावर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आता हे पाणी घेत असताना स्वच्छ पाणी घ्या आणि त्यामध्ये तुळशीचे पानं टाकायला विसरू नका. तुळशीच्या मंजुळा टाकल्या तरी काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे बाळकृष्णाच्या अंगावर आणि अभिषेक करायचा आहे अर्थातच. तर अभिषेक करत असताना काही सेवासुद्धा घ्यायच्या आहेत. तर सेवा घेत असताना पुरुष सुक्तम 16 वेळा म्हणायचं आहे. 16च वेळा का, तर हो, याच्यामध्ये 1 वेळ, 2 वेळ, 4 वेळ, 5 वेळ असं स्किप करता येणार नाही. 16च वेळा घ्यावं लागणार आहे. त्यानंतर 1 वेळा श्री सुक्ताचे पठण करायचे आहे आणि अभिषेक करायचा आहे. तर हे पठण करत असताना, हे अभिषेक घेत असताना आपल्याला फलश्रुती सहित घ्यायचं आहे. आता फलश्रुती ही हात जोडून म्हणायची आहे. फलश्रुती म्हणत असताना अभिषेक करायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची. आणि संतान गोपाल मंत्र असतो, तो 108 वेळा म्हणायचा. तर तो काय आहे मंत्र? देवकीसुतं गोविंदम वासुदेवम जगत्पते देहिमी तनयम कृष्णम त्वमहं शरणगत. अशा पद्धतीने हा मंत्र आहे. खूप हळू सांगितलेला आहे मी, तुम्ही व्हिडिओ थांबून लिहून घेऊ शकता. बघा, शक्य झाल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावून देईल. बघा, अशा पद्धतीने ही सेवा करायची आणि त्यानंतर आपल्याला ते जे काही तीर्थ जमा झालेलं आहे ते दोघांनीच प्राशन करायचं आहे, दोघांनीच पियायचं आहे. तर ही सेवा सलग 40 दिवस करायची आहे. सलग 40 दिवस ही सेवा करायची आहे. आता मधात जर काही सुतक आलं, विटाळ आला किंवा मासिक धर्म आला तर ही सेवा थांबवायची आणि परत एकादशीपासून सुरुवात करायची. तर बघा, महिलांचं काय होते, 40 दिवस पूर्ण होत नाही. मासिक धर्म मधामध्ये आला तर त्या 4 दिवसामध्ये अर्थातच घरातील म्हणजे जे काही पती पत्नी आहे तर त्या पतीने ही सेवा पूर्ण करायची आहे त्या 4 दिवसामध्ये. आणि 5व्या दिवशी मग परत पत्नीने हात लावून दोघांनी अभिषेक करून ही सेवा करायची आहे. आता रोज सेवा करत असताना पहिल्या दिवशी दोघांनी केली आणि दुसऱ्या दिवशी फक्त म्हणजे महिला करत आहेत तरी काही हरकत नाही, चालू शकते. अशा पद्धतीने ही सेवा करायची आणि हे तीर्थ प्राशन करायचं. नक्कीच अनुभव येईल आणि तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल.
सेवेला जर सुरुवात करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशा पद्धतीची आजची माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. अशाच एका माहितीसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.